उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेरून यावेळेला राम शिंदे बोलतात. थेट पाहूया. एक बैठक आयोजित केली होती. गेल्या अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा वर्षापासून जे काही विषय होते त्या अनुषंगाने सविस्तर आणि तपशीलवार अशी चर्चा झाली आणि या चर्चेच्या दरम्यान निश्चित स्वरूपामध्ये माननीय फडणवीस साहेब यांनी त्यांच्या समोर ज्या चर्चा झाल्या त्या अनुषंगाने निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं असल्याकारणानं मी हाडाचा निष्ठावंत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याकारणानं शेवटी पक्षाने नेतृत्वाने जो तिकिटाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला तो देखील पक्षाच्या बैठकीमध्ये त्या निर्णयाचा मी स्वीकार केला. प्रमुख दावेदार उमेदवार असून देखील त्या निर्णयाचं स्वागत केलं. खासदारांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. पण माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न होते, माझ्या मनामध्ये जे काही अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये मी नेतृत्वाकडे त्या सांगितलेल्या आहेत. जवळपास सगळ्या अडचणीचं प्रश्नांचं निराकरण झालेलं आहे आणि म्हणूनसाठी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो काही नारा दिला आहे, आपकी बार 400 पार, तो करण्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे. आणि म्हणून माझ्या मनातील जे काही प्रश्न होते ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर झाल्यामुळं आणि त्यांनी या संदर्भामध्ये यशस्वी मध्यस्थी केली असं म्हणावं लागेल. कारण शेवटी दुःख, अडचणी आणि प्रश्न याला वाट मोकळी करून देत असताना कोणीतरी आपलं ऐकलं पाहिजे, कोणीतरी दुःख समजावून घेतलं पाहिजे आणि त्या दुःखावरती नीटनेटकं चांगलं जर आपल्याला सहकार्य आणि मदतीची भावना करत असेल तर नेतृत्वाचा आदेश हा मान्य केला पाहिजे. आणि म्हणूनसाठी ही बैठक झाली. निवडणुकीला आता फार काळ काय कालावधी राहिलेला नाही. त्या अनुषंगानं येणाऱ्या अहिल्यानगर नव्यानेच आता राज्य सरकारने नामकरण करण्याचं प्रस्ताव दिल्ली सरकारकडे पाठवलेला आहे. आचारसंहितेपूर्वी त्या अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही बैठक आजची यशस्वी झालेली आहे. एवढंच या ठिकाणी सांगता येईल. नाराजी पूर्णपणे दूर झालेली एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.